सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण 89 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत. मागील सत्संगामध्ये आपण सामाजिक मूल्यातून आपला भक्ती मार्ग कसा जोपासता येतो, आपल्याला कसा करता येतो यावरती चिंतन केलं. आणि गेली 2 ते 3 सत्संगापासून आपण परमेश्वराने सांगितलेले तत्व आणि सिद्धांत याची आचार प्रणाली, विचार प्रणालीच्या अनुषंगाने कोणतेही कर्मकांड न करता, कोणतेही विधी न करता, कोणत्या विशिष्ट ठिकाणी न जाता किंवा कोणताही खर्च न करता ही परमेश्वर भक्ती कशी करता येते आणि तीच परमेश्वराला कशी अपेक्षित आहे या अनुषंगाने आपण चिंतन करत आहोत. खरं म्हणजे समाजात राहत असताना, समाजात वावरत असताना आपल्याला अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागतं. त्याच्या पाठीमागं आपला समाज, रूढी परंपरा असतात, रीतिरिवाज असतात. त्या अनुषंगाने आपण धर्माचा खूप जास्त विचार न करता आपण ही जी धार्मिकता आहे किंवा धर्म आहे याचा जास्त विचार न करता रूढी परंपरा आणि रीतिरिवाज आपण पाळण्याचा आणि सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो. पण ते पाळत असताना, ते सांभाळत असतानाही आपण धर्म सांभाळू शकतो का आणि परमेश्वराला काय अपेक्षित आहे याचं आपण चिंतन करत आहोत. कारण या संदर्भात आपल्या मनामध्ये अनेक धर्माच्या अनुषंगाने अनेक संभ्रम, अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि त्या संभ्रमामुळं, त्या प्रश्नांमुळं आपल्यामध्ये एक द्विधा मनस्थिती जाणवत असते सतत. आणि म्हणून आपल्या मनामध्ये एक अशी गोष्ट तयार झालेली आहे की धर्म आणि धार्मिकता कुठंतरी मंदिरात, कुठंतरी आश्रमात गेल्यानंतर करायची असते. तो आपला वैयक्तिक भाग असतो. कोणालाही सांगण्याची गरज नाही, कोणाला दाखवण्याची गरज नाही, कोणाला बोलण्याची गरज नाही. आणि समाजात वावरत असताना मात्र आपण आपल्या सामाजिक ज्या रूढी परंपरा आहे, रीतिरिवाज आहे हे सांभाळले पाहिजे असं मनावरती, आपल्या खोलवरती असं कुठंतरी बिंबवलं असतं. पण त्याचा बॅलन्स आपल्याला करता येत नाही. परंतु परमेश्वराने जी धार्मिकता सांगितलेली आहे त्यातून ह्या रूढी परंपरा, रीतिरिवाज या अनुषंगाने काही सांगितलेलं आहे का? आणि जर सांगितलेलं असेल तर ते आपण कसं सांभाळायचं, कशा पद्धतीने आपल्याला सांभाळता येऊ शकतं याचं आपण चिंतन केलं. आणि शेवटी स्त्री समानता आणि जातीयता यावरती आपण थांबलो. खरं म्हणजे हे विषय इतके मोठे आणि गहन आहे की त्या विषयावरती विशिष्ट नजर टाकणं किंवा त्याचं चिंतन करणं, त्याच्यावर प्रकाश टाकणं हे खूप अवघडातला अवघड विषय आहे. कारण आपल्याला समाजात वावरत असताना या गोष्टींना पदोपदी आणि क्षणोक्षणी पावलोपावली तोंड द्यावं लागतं. आणि त्यावेळेस आपली सर्वात जास्त अडचण निर्माण होत असते. आता परमेश्वराने आपल्याला स्त्री समानता 850 वर्षापूर्वी सांगितली आहे. तुम्ही जीव आणि ह्या त्या काही जीवल्या नाही असं स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने सारंग पंडितांना शिक्षा पण केलेली आहे परमेश्वराने. ती लीळा आपल्याला सर्वांना माहीत आहे. आणि ह्या अनुषंगाने परमेश्वराने कोणत्याही स्त्री आणि पुरुषाचं वेगळं भेदभाव न पाळता, परमेश्वराच्या सन्निधानात अनेक स्त्रिया होत्या. पूजनीय बाईसांपासून जर घेतला आपण, बोनेबाया असतील, मादा असेल, उमाईसा असेल, औसा असेल, अशा अनेक ज्या साध्वी तपस्विनी आपण जर बघितलं तर परमेश्वराने स्त्री म्हणून कधी त्यांना कुठंही झुकतं माप दिलेलं दिसत नाही. मग शास्त्र सांगण्याच्या अनुषंगाने असेल, सेवेच्या अनुषंगाने असेल, काही व्यापाराच्या अनुषंगाने असेल, तीच परंपरा आपल्यापर्यंत चालत यायला पाहिजे होती. परंतु धर्माचा पगडा आपल्या समाजमनावरती किंवा समाजावरती खूप जास्त नसल्यामुळं त्याचा जो भाग आहे तो रूढी परंपरे आणि रीतिरिवाजांनी घेतलेला आहे. आणि म्हणून रूढी परंपरागत ज्या गोष्टी आपल्यावरती आलेल्या आहेत त्या आपण पाळण्याचा समाजात प्रयत्न करत असतो. पण ज्या चुकीच्या रूढी परंपरा आहे त्यासाठी परमेश्वराने सुद्धा चुकीचं ठरवलं आहे. कालानुक्रमे अनेक गोष्टीमध्ये कायद्याने सुद्धा बदल करून आलेला आहे. ज्याप्रमाणे सतीची चाल पूर्वी होती, एखादा पुरुष जर सरलाव तर त्याच्याबरोबर त्याच्या पत्नीनं जाळून घ्यायचं असतं. ती सतीची चाल इंग्रजांच्या काळात राजाराम मोहन राय यांनी तो कायदा करून ती बंद पाडली. याचा उल्लेख सुद्धा आपल्या चरित्रात येतो. राजाची राणी
परमेश्वर उत्तरापंथी गेल्यानंतर आचार्यांच्याकडून उपदेश घेते, ती धर्माचा अभ्यास करते आणि अभ्यास केल्यानंतर तिला जाणवतं की आत्मघातकी अशी कोणी ठाऊनही नाही का. या सूत्राची जाणीव तिला झाल्यानंतर तिला एक भीती निर्माण होते आणि ती आचार्यांना येऊन सांगते की आमच्यामध्ये अशी रूढी परंपरा आहे समाजामध्ये, आणि जर माझा राजा, माझा नवरा जर वारला तर मला असं करावं लागेल, मग मला आत्मघात होईल आणि त्या अनुषंगाने मग माझं अनिष्ट होईल, तर काय करावं. आचार्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं का तुम्ही राजाच्या राणी आहेत, आम्ही जर सांगितलं आणि तुम्ही तसं करायला गेले तर ह्या राजाश्रय मिळालेल्या लोकांना किंवा त्या राजाकडून आमच्यासारख्या सर्वसामान्य सद्भक्तांना, धर्मियांना किंवा साधकांना त्रास होऊ शकतो. म्हणून तुम्हीला आम्ही सांगू शकत नाही. परंतु त्यातली एक कुशलता आचार्यांनी त्यांना सांगितली का तुम्ही ते नाकारा, स्पष्ट सांगा. आणि नाकारत त्यांनी जबरदस्ती केली, म्हणजे तुमच्याकडेही होऊ देऊ नका, तर तुम्हाला घात होणार नाही. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या परंपरागत आलेल्या असतानाही आपण धर्माच्या अनुषंगाने त्या पाळू शकत नाही, कारण परंपरेचा आणि रीतिरिवाजांचा आपल्यावरती भयंकर पगडा असतो आणि आजही तो आहे. स्त्री समानतेच्या संदर्भात आज पेपरमध्ये रकानेचे रकाने भरून येतात. जर कोणी पेपर वाचत असेल, आणि पेपर वाचला पाहिजे, कारण त्यामध्ये सुद्धा खूप भांडार असतं आणि त्यामध्ये आलेले लेख हे साहित्यिक असतात. धर्माच्या अनुषंगाने, सामाजिक अनुषंगाने, रीतिरिवाजाच्या, रूढी परंपरेच्या अनुषंगाने त्यांनी अभ्यास केलेला असतो आणि त्याच्यावरती त्यांनी टिप्पणी केलेली असते, विचार विमर्श मांडलेला असतो. त्यात कितीतरी गोष्टी अशा तुम्हाला जाणवतील का त्या लेखांमधून एक धार्मिकतेची किंवा धर्माचा जो स्रोत आहे, प्रेरणा जी आहे ती त्यात जाणवेल. परंतु तो धर्म, तो धार्मिकता कितीही स्ट्रॉंग असेल, किती मोठी असेल, तरी ह्या समाजाच्या रूढी परंपरेच्या रीतिरिवाजाच्या पाठीमागं कसं फोल ठरते किंवा कसा त्याचा प्रभाव कमी होतो हे आपल्याला लक्षात येईल. आज स्त्री समानतेचे खूप वारे वाहू लागले आहे. आपल्या धर्मामध्ये त्या अनुषंगाने स्त्री समानतेला परमेश्वरानेच वाव दिला असल्यामुळं असं एवढं काही जाणवत नाही. पण जरी आपण खोलवर विचार केला, चिंतन केलं, तर आजही आपल्या धर्मामध्ये स्त्रियांना स्त्री म्हणूनच बघितलं जातं. आपल्या धर्मामध्ये स्त्रियांचं योगदान खूप मोठं असेल. मग त्या पहिल्या धवळे लिहिणाऱ्या महदांबा म्हणजे महादाईसा असतील, त्याच महादाईसांनी आचार्यांना पाठीवर घेऊन परत गोविंदप्रभू बाबांच्या सन्निधानात आणलेला असेल. औसा नावाच्या नायिकासारखे, पुरुषांसारख्या वारणाऱ्या पात्र असतील किंवा बाईसांसारखे प्रेमी भक्त असतील, अशा अनेक जे तपस्विनी यांचं योगदान खूप मोठं आहे. परंतु जरी ती परंपरा येत राहिली तरी स्त्रीकड स्त्री म्हणून आपण बघत असतो. अन्य धर्मियांचा तर विषयच नाही. आजही स्त्रियांना खूप बंधनं आहे. ते बंधनचा जर आपण विचार केला तर कितीतरी मंदिरांमध्ये स्त्रियांना प्रवेश नसतो. त्याच्यासाठी त्या स्त्रियांना बंड करावं लागतं, आंदोलनं करावं लागतात. कायद्याने जरी त्यांना त्याचा हक्क दिलेला असला तरी तिथले जे समाजामधले जे तथाकथित किंवा प्रस्थापित लोक आहे, जे अज्ञानी लोक आहे, जे कर्मकांडात विधीत अडकलेली जी मंडळी आहे, ते मात्र त्यांना भयंकर विरोध करताना आढळतात. त्या मानाने आपल्याकडे ह्या गोष्टी जरी कमी दिसल्या तरी आपण किती स्त्रियांकडे स्त्री म्हणून बघतोय आणि कोणत्या पद्धतीने बघतोय याचा विचार केला पाहिजे. आज 2-3 दिवसापूर्वी स्त्रीच्या संदर्भात दररोज पेपरला खूप मोठे लेख येतात, कारण तो एक दिन स्त्रीच्या अनुषंगाने दिवस पाळला जातो आणि त्या अनुषंगाने स्त्रीवरती खूप लेखन येतं आहे. काही पेपरमध्ये स्त्रिया कुठं अजून गेलेल्या नाही आहे आणि त्या जाऊ शकतात का याच्यावरती काही लेखिकांनी विचार मांडले. तर ते अवडंबनात्मक जरी असलं तरी त्यातली सत्यता किंवा त्यातली वास्तविकता आपण जाणून घेतली पाहिजे. आणि स्त्री ही किती संस्कारक्षम, स्त्री असेल संस्कारक्षम तर कसं समाज चालतं, तसा घर चालतं, कसं ह्याच्या समाजामध्ये चांगल्या गोष्टी त्या कशा वाढतात, प्रगतीला जातात, हे आपण पाहिलं पाहिजे. त्या लेखिकेने स्पष्ट मांडलं होतं की स्त्री दारूच्या गुत्त्यावर जाऊ शकत नाही, स्त्री गुंडांच्या गँगमध्ये जाऊ शकत नाही, स्त्री ढाब्यावरती, एखाद्या रस्त्यावरती किंवा हायवेवरती असलेला ढाबा आहे तिथं स्त्री जेवण करायला एकटी जाऊ शकत नाही.
असे कितीतरी त्यांनी एक संशोधन केलं, एक सर्वे केला. मग स्त्री समानतेच्या आपण गप्पा मारत असताना ही बंधनं का आणि कशासाठी? आजही ग्रामीण विभागामध्ये स्त्रियांना खूप मोठं असं बंधन आहे. शहरामध्ये सुद्धा आपण बंधनं आहे जरी नाही म्हटलं तरी बंधनं असतात. कारण मुलीकडे आपली पाहण्याची नजर वेगळी असते आणि ती एक संस्कृतीच्या अनुषंगाने, संस्काराच्या अनुषंगाने किंवा एक भीतीच्या अनुषंगाने का असेना, परंतु आपण स्त्रीला स्त्री म्हणून बघतो हे मात्र नक्की. परंतु स्त्रीला स्त्री म्हणून बघत असताना तिच्यामध्ये आपण काय बघितलं पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्री माते समान बघायला लावलेली आहे. तो प्रसंग सर्वांना आठवतो का काही सरदारांनी शिवाजी महाराजांच्या एक सुंदर अशी स्त्री पकडून आणली आणि आपल्या राजाला भेट द्यावी या अनुषंगाने ते घेऊन आले. त्यावेळेस राजे उद्गारतात की आमची आई एवढी सुंदर असते तर आम्ही इतके सुंदर असतो. म्हणजे त्या स्त्रीकडे त्यांनी आई म्हणून बघितलं, तिचा सन्मान केला, वावरला. आणि त्या शत्रूंना सुद्धा राजांच्या संदर्भात एक आदर, एक निष्ठा आणि पक्की भावना होती की जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठिकाणी जर एखादी स्त्री गेली तर तिचा अवमान कधी होणार नाही. ह्या गोष्टीच्या संदर्भात अनेक समाजसुधारकांनी खूप मोठ्या खस्ताखालेल्या आयुष्यपणाला लावलेले. सर्वज्ञ चक्रवर्ती प्रभूंनी 850 वर्षापूर्वी या स्त्रियांच्या संदर्भात कितीतरी लीळाच्या माध्यमातून, वाचनांच्या माध्यमातून आपल्याला स्त्रीचं महत्त्व पटवून दिलेलं आहे. आईचं प्रेम ते नैसर्गिक असं सांगून या स्त्रीला किती मोठा दर्जा परमेश्वराने दिलेला आहे हे फक्त आपण जाणू शकतो, समजू शकतो. परंतु तरीही आपल्या मनामध्ये त्या दृष्टीनं विषयाच्या अनुषंगाने असेल, चेतनाच्या अनुषंगाने असेल, आपण त्या स्त्रीकडे बघत असतो आणि म्हणून तिथं मात्र आपली धार्मिकता थांबत असते. एक मर्यादा आपण लावून घेतलेला असते. आणि म्हणून स्त्री समानताचा जो विचार केला तर ऊर्ध्वगतीच्या अनुषंगाने अनेक लीळाचरित्रामध्ये अनेक लीळा अशा येतात का तिथं परमेश्वरांनी धार्मिकतेच्या अनुषंगाने, धर्माच्या अनुषंगाने स्त्रीला किती मोठं स्थान दिलेलं आहे हे आपल्याला जाणवतं. परमेश्वरांनी प्रेम देताना एका स्त्रीची निवड केली, बाईसांना प्रेमदान दिलं आणि अप्रत्यक्षरित्या स्त्रीचं श्रेष्ठत्व आपल्याला अधोरेखित केलं. परंतु आपल्या मनामध्ये तो भाव, ती दृष्टी रुजवायला आपल्याला किती वेळ लागतोय, कशा पद्धतीने ती प्रगल्भता आपण आणू शकतो याचं चिंतन करून, विचार करून जर आपण त्या बाबतीत विचार केला तर नक्कीच धर्माच्या अनुषंगाने आपण स्त्री समानतेचा जो विषय आहे तो न्याय देऊ शकतो. समाजामध्ये देण्यापेक्षा आपल्या घरामधून, आपल्या विचारातून, आपल्या मनातून ती गोष्ट आपण जर सुरुवात केली तर नक्कीच त्यामध्ये परिवर्तन होऊ शकतं. ही एवढी सोपी गोष्ट नाही आहे. जेव्हा वेळ येते तेव्हा बरोबर त्या स्त्रीला आपण स्त्रीत्वाचं आठवण करून देत असतो. आज खूप पेपरमध्ये रकानेच्या रकाने येतात. एकल स्त्री असेल, तिच्याकडे पाहण्याची दृष्टी म्हणजे तिचा नवरा मेलेला असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल, काही फारकत झालेली आहे, ती एकटी राहते. परंतु एकटी राहत असताना आपल्या मुलाबाळांचा सांभाळ करते, स्वकर्तृत्वाने त्या घराची जबाबदारी सांभाळते. त्या स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत पॉझिटिव्ह असायला पाहिजे, ऊर्ध्वगतीचा असायला पाहिजे, कर्तृत्ववान म्हणून असायला पाहिजे. परंतु समाज त्या स्त्रीकडे एक वेगळ्या नजरेने पाहतो. परंतु आज कितीतरी स्त्रियांना एक धारिष्ट निर्माण झालेला आहे. ते या अशा गोष्टींवरती लेख लिहितात, समाजाला पुढे जाऊन सांगत असतात, स्वतःच्या अडीअडचणी सांगत असतात. 4 दिवसापूर्वीच एका स्त्रीनं, ती लेखिका होती, मोठ्या मोठ्या पेपरची एक संपादिका आहे, एवढी प्रगल्भता, एवढा अभ्यास असताना सुद्धा एकल स्त्रीचं म्हणजे एकट्या स्त्रीचं दुःख किंवा अडीअडचणी दाखवण्यासाठी त्या लॅट्रिनमध्ये जातात. आणि लॅट्रिनमध्ये जात असताना आपलं जे प्रातःविधी करत असताना दरवाजा उघडा ठेवूनच मला प्रातःविधी करावा लागतो आणि त्याचा फोटो शेअर केला. तो फोटो ज्यावेळेस फेसबुकला पडला त्याच्यावरती खूप मोठं वादंग निर्माण झालं. परंतु त्या स्त्रीचा सांगण्याचा उद्देश असा होता की एकल स्त्रीला किती अडचणी निर्माण होतात. माझं बाळ 4 वर्षाचं आहे, ते बाहेर असताना मी अशा ठिकाणी सुद्धा एकटी राहू शकत नाही. अशा ठिकाणी सुद्धा माझ्या मनात त्या बाळाविषयी भीती असते, त्या बाळाविषयी एक वेगळ्या पद्धतीची काळजी असते. दरवाजा लागल्या जर गेला, काही प्रॉब्लेम आला, काही अडचण आली तर मी काय करू शकते, एक भीती
त्या बाळाच्या संदर्भात तिची असते, तर हे दाखवण्याच्या उद्देशाने, एक व्यक्त होण्याच्या उद्देशाने तो फोटो त्यांनी शेअर केला. अनेक लोकांनी त्याच्या प्रगल्भतेने त्याला तोंड पण दिलं, परंतु काही लोकांनी त्याच्याकडे अश्लीलता म्हणून बघितलं. त्याचा उद्देश जो आहे, वेगवेगळ्या गोष्टीतून स्त्रिया आज व्यक्त होताना दिसतात. ते धारिष्ट धर्माने दिलेला असेल, कायद्याने दिलेला असेल, परंतु समाजामध्ये हा जो बदल आहे हा घडवण्याचं काम मात्र संस्कार करत असतो आणि तो संस्कार धर्मातून येत असतो. तर धर्माचं जसं आहे तसं ज्ञान जर समजून नाही घेतलं ती धार्मिकता काही उपयोगाची नाही. त्या धार्मिकतेतून जे कर्मकांड आपण जोपासत असतो, खऱ्या धार्मिकतेपासून आपण दूर गेल्यामुळं आपल्या मनावरती, आपल्या बुद्धीवरती जे संस्कार व्हायला पाहिजे ते संस्कार न झाल्यामुळं आपण धार्मिकता करताना दिसत नाही, अप्रत्यक्षरित्या अधर्म करताना दिसत असतो. असे कितीतरी लोक आहे का दिवसभर धार्मिकता करताना दिसतील, कर्मकांड करताना दिसतील, पण ते गुन्हेगार आहे. ते गुन्हेगार आहे म्हणून धार्मिकता करतात. असेही कितीतरी लोक आहे जे धार्मिकतेचा आणि निगेटिव्ह विचाराचा अर्थार्थी संबंध नाही, मात्र धर्माचा आणि पॉझिटिव्ह विचाराचा, होकारात्मक विचाराचा, ऊर्ध्वगतीचा हा अर्थार्थी संबंध आहे. धर्म, त्या धर्माची ओळख, त्या धर्माची जाणीव ज्या व्यक्तीला होते ती व्यक्ती मात्र अंतर्बाह्य बदलते आणि ते अंतर्बाह्य बदल करून घेत असतो. म्हणून ह्या बाबतीत आपण जर सूत्रपाठात गेलो आणि सूत्रपाठातून स्त्रियांच्या संदर्भातले जर सूत्र बाजूला केले तर आपल्याला ते चिंतन करता येईल. एक वेगळ्या विषयावरती आपल्याला प्रकाश टाकता येईल. तो कधीतरी आपण फक्त स्त्रीच्या अनुषंगाने सत्संग घेऊ, त्यावेळेस त्याच्यावरती आपल्याला प्रकाश टाकता येईल. परंतु आज आपण समाजात वावरत असताना आपला धर्म, आपली धार्मिकता आपण कशी करू शकतो, कशी जोपासू शकतो, त्यातून परमेश्वराची प्रसन्नता कशी जोडू शकतो, याचे चिंतन आपण 2-3 सत्संगातून करतोय आणि म्हणून ह्या विषयाला आपण हात घातलेला आहे. दुसरा अत्यंत संवेदनशील विषय आपल्या समाजामध्ये आहे तो म्हणजे जात. ह्या जातीवरती किती बोललं तरी कमी आणि किती बोलून काहीच उपयोग नाही आहे. किती बोललं तरी त्यातून काही रिझल्ट भेटत नाही. कारण जातीमध्ये लोक इतके अडकलेले, मी जेव्हा सत्संगाला जातो तेव्हा एक सहज प्रश्न विचारतो लोकांना, नवीन पिढीला, का आपला धर्म कोणता आहे, तर अनेक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी जातीलाच धर्म म्हणून सांगत असतात. म्हणजे इतके त्या जातीमध्ये अडकलेले, धर्मापासून दूर गेलेले. आणि म्हणून त्या जातीच्या अनुषंगाने सर्वात मोठा विकल्प परमेश्वराने सांगितला, त्यातून जो बाहेर पडत नाही तो धर्माला लागू शकत नाही किंवा धर्माच्या अनुषंगाने धार्मिकतेला लागलेला नाहीये आणि त्यात प्रगती करू शकत नाही. कारण तो प्रथम पहिला विकल्प आहे, आपल्या मनामधला तो विकल्प आहे. आपण कोण आहोत, आपली ओळख विसरणं आणि त्या ओळखीच विसरण्यातून परमेश्वराची ओळख आपल्याला लावून घेणं, त्या धर्माची ओळख आपल्याला लावून घेणं, हे खरी धार्मिकता आहे. परंतु जीव हा एखादी असल्यामुळे त्यातून निघत नाही तर परमेश्वराच्या धार्मिकतेमध्ये कसा येईल. म्हणून ही जात ही कधी जात नसते आणि म्हणून त्या जातीच्या अनुषंगाने किती चिंतन केलं तरी कमीच आहे. मागच्या सत्संगातले विषय आज आपण चिंतनकात का घेतो, तर अनेक सद्भक्तांनी यावरती जास्त प्रकाश टाकायला लावला आहे. परंतु हा विषयच असा आहे की किती प्रकाश टाकला तरी तो कमीच आहे आणि आपल्या डोक्यातून तो न जाण्यासारखा आहे. आपण काहीच करू शकत नाही, परंतु समाजामध्ये असे कितीतरी घटक आहे की एक वेगळ्या दृष्टीने, एक वेगळ्या विचारांनी, वेगळ्या चिंतनांनी भारावलेले आहे. अनेक साधू संत असेल, धर्मप्रबोधक असेल, असे अनेक लोक जे होऊन गेले का त्यांनी याच्यावरती प्रहार टाकला, परंतु त्यांना लोकांनी वाळीत टाकलं, त्यांना त्रास झाला, परंतु समाजाने ही जात कधी सोडलेली नाही. जातीचं संघटन होतंय, त्या संघटनेतून मग ती उदयास येते, पुढं पुढं त्यालाच जास्त हवा दिल्या जाते. परंतु जातीची उत्पत्तीचा जर आपण विचार केला तर ही जात आपण निर्माण केलेली आहे. पूर्वी गाव होती, गाव पद्धत असायची, एकमेकावरती व्यवसायाच्या अनुषंगाने एकमेकावरती सर्व समाज अवलंबून असायचा. सुतारा असेल त्यांनी सुताराचं काम करायचं, न्हावी असेल त्यांनी न्हाव्याचं काम करायचं आणि त्याच्या बदल्यात शेतकऱ्यांनी त्याला काहीतरी द्यायचं. अशा वस्तू रूपात देवाणघेवाण हा व्यवहाराचा एक भाग होता. आणि मग हा न्हाव्याचं काम करतो म्हणून हा न्हावी, हा सुताराचं काम करतो म्हणून हा सुतार, हा शेती करतो म्हणून हा कुणबी. अशा पद्धतीने त्याची एक ओळख निर्माण झाली. आणि साहजिक मनाची जी भावना असते, आपल्यासारखाच आपणच व्यावसायिक जर आपल्याला भेटला तर आपलं लगेच ट्युनिंग जमतं, थोडंसं जास्त बॉन्डिंग होतं आणि अशा पद्धतीनं त्या जातीचे एक संघटन झालं. त्याच्यातच एक रूढी परंपरा रुजवल्या गेली, देवाणघेवाण रुजवल्या गेली. पूर्वी तर खूप होतं, 850 वर्षापूर्वीचा जर इतिहास बघितला तर भयंकर अवघड होता. परंतु त्या काळात सुद्धा सर्व श्री चक्रप्रभूंनी, श्री गोविंद प्रभूंनी ह्या जातीयतेच्या भिंतीत तोडण्याचं समाजाला दाखवून दिलं आणि तोडण्याचा प्रयत्न केला, पण तरी तुटत नाही एवढं सोपं नाहीये. म्हणून जात हा जो असा विषय आहे
की तो मानवनिर्मित आहे तेवढ्या पुरताच सीमित राहिला पाहिजे. मी तर म्हणेल तो जातीचा विचार करतो तो अत्यंत छोटा विचार करतो, पायाजवळ बघणारा विचार करतो आणि अत्यंत छोटा विचार म्हणजे जातीचा विचार आहे. परंतु ज्यावेळेस मुलींच्या लग्नाच्या अनुषंगाने विचार येतो त्यावेळेस मात्र आपली ही जी प्रगल्भता विचाराची खुंटून जाते. आपलं जात ही नियम हा पहिला असतो, नंतर मग सुसंस्कृत, सालस, चांगलं शिक्षण सर्व काही असतं. आपली जात पहिली असते, जातीचं मग बाकीचं काही असेल नसेल त्याचा विचार नाही होत. परंतु समाजामध्ये बदल होतोय, तो बदल हा धर्माच्या अनुषंगाने आहे आणि परमेश्वरांनी सांगितलेल्या धर्माच्या अनुषंगाने कोणीतरी कुठंतरी कसं तरी या धर्माच्या अनुषंगाने काम करताना दिसतं. ती विचाराची एक प्रगल्भता असते. जे साहित्यिक लोक असतात, अभ्यासू असतात, सतत वाचन असतात, समाजात काय चाललंय हे जर आपण पेपरमध्ये वाचून वाचून मिळवलं तर समाजातला जो बदल आहे तो आपल्याला लक्षात येतो. कितीतरी लोक आहे पेपर वाचतात परंतु फक्त सकाळच्या बातम्या पहिल्या पानावर एक दोन जे लेख ते कधी वाचत नाही, परंतु त्यामध्ये भरपूर भांडार असतं. परमेश्वराने सांगितलं बहुरत्ना वसुंधरा, या वसुंधरेमध्ये अनेक रत्न आहे आणि त्या ठिकाणी त्याला ते मोठेपण भेटत असतं, त्यांनी त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला असतो. तसं अनेक प्रबोधनकारांनी याच्यावरती प्रकाश टाकलेला आहे, परंतु तो एवढा सोपा विषय नाही आहे. पण आपण आपल्या मनातून तरी ते खुंटलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, आपण आपली एकामेकाची जात काढणं साहजिक आहे, एक मनुष्य आहे, परंतु परमेश्वराची सुद्धा जात काढणारी जीव होते ना आजही आहे. ज्यावेळेस तिकव नाईकच्या घरी ज्यावेळेस स्वामींना ते आरोग्यासाठी प्रार्थना करतात, घेऊन जातात, महादाईसा बरोबर असतात. तिकव नाईकांच्या घरी गेल्यानंतर देवाचा पूजा अवसर झाल्यानंतर आरोग्याना होते आणि देव ज्यावेळेस आपल्या बिडारावर जातात तेव्हा महादाईसा देवाचं ते ताट असेल ते उचलून आत न्यायला लागतं. तिकव नाईक म्हणतात ते बाहेरच ठेवा, ते शुद्ध करावं लागेल. महादाईसांना आश्चर्य वाटतं की हे असं का बोलताय. परमेश्वर स्वामी श्री चक्रधरी परमेश्वर आहे आणि परमेश्वर म्हणून हे तुम्ही बघतात आणि तुम्ही याचा विचार करता नाही. म्हणे जरी परमेश्वर आहे हे तुमच्या आमच्याला माहिती आहे, म्हणे समाजाला कुठं काय माहिती आहे आणि ते कोणत्या जातीचे काय कोणत्या याचे काही माहीत नाही. म्हणे क्षत्रिय शूद्र आहे कोण आहे हे माहीत नाही. त्याच्यामुळे त्यावेळेस अशी परंपरा होती का असं जर काही झालं तर ताट धुवून घेणं, जाळून घेणं, त्याचं शुद्धीकरण करणं आणि अशा पद्धतीनं या गोष्टी रुजत होत्या. म्हणजे देवाची सुद्धा जात काढली जीवानी. दुसऱ्या प्रसंगी महादाईसालाच द्वादश पुरुषरमीचे जे गुरु आहे ते सांगतात की तुम्ही आंघोळ करून घ्या. नाही का आंघोळ करायची, म्हणे तुम्ही गुरुवाचं पाणी पिले. आता ती लीळा अशी आहे की स्वामी रस्त्याने जात असताना अचानक महादाईसा समोर येते. महादाईसा गांगरून जातात की आता देव समोर आले, करायचं काय. शेजारीच एक महादेवाचं मंदिर असतं, त्या पिंडीवरती एक तांब्या असतो पाण्याचा आणि ते पाणी असतं. तिला काही न सुचल्यामुळं ती जाते, ते पाणी घेते, देवाचं प्रक्षापन करतं, आपले श्रीचरण प्रक्षापन करून ते तीर्थ घेऊन आणि देवाला दंडोत घालते. त्यावेळेस ते दादूस म्हणतात की तुम्ही आंघोळ करा, म्हणे ते गुरुवाचं पाणी पिले. महादाई सांगते ते गुरुवाचं पाणी नाही, ते देवाचं तीर्थ होतं. म्हणजे ते देवाचं तीर्थ नाही, ते गुरुवाचंच पाणी होतं. आणि जरी देवाचं तीर्थ असेल तुम्ही म्हणताय तर ते देव कोणत्या जातीचे हे तरी तुम्हाला काय माहिती आहे. त्याच्यामुळे तो जीव तो स्वर्गात गेला काय नरकात गेला काय त्यांना काही घेणं नाहीये. आणि असं कसं काय म्हणून महादाईसा जेव्हा देवाला विचारते, देव निराभिमान असला तरी परमेश्वर स्वाभिमान घेतात, स्वाभिमान घेतात. आपल्याला आगे स्वाभिमान परमेश्वर सांगतात आणि त्यावेळेस सांगतात की कारण त्या द्वादशांनी महादाईसाला सांगितले असतं की द्वापार युगात हे यादव झुंजून झुंजून मेले, तिथं देव होते, त्यांनी काही केलं नाही, तेव्हा हे काय करणार आहे. आणि तोच प्रश्न महादाईसा देवाला विचारते तेव्हा देव अत्यंत अभिमान घेऊन सांगतात का तिथं कोण होता माझा. जर माझा कोणी असता तर मी एक ब्रह्मांड दुसऱ्या ब्रह्मांडावरती आपटून क्रॅश केलं असतं, संपुष्टात आणलं असतं. इतका मोठा अभिमान परमेश्वर घेतात. पण आपल्याला जो आपला आहे म्हणजे अर्जुनाच्या केसालाही धक्का लावू दिला नाही परमेश्वराने. तर ही जी प्रवृत्ती आहे जीवाची ही अत्यंत खालच्या दर्जाची, अनादि अविद्यायुक्त असल्यामुळं, अधमती अधगती अधरती असल्यामुळे निगेटिव्ह नकारात्मक विचार करण्याची आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने धर्माच्या अनुषंगाने किंवा धार्मिकतेच्या अनुषंगाने त्याला तयार करणं, त्या मनावरती त्या बुद्धीवरती आपल्याला खूप मोठी मेहनत घ्यावं लागणार आहे, कष्ट घ्यावं लागणार आहे. तेवढं सोपं नाही आहे. परमेश्वराच्या सन्निधानातले जीव आणि ते जीव असा विचार करतात
तेव्हा आपण 850 वर्ष झाले परमेश्वर उत्तरापंथी गेल्यानंतर परमेश्वराच्या कृपेने आपल्याला बोध झालाय आणि मग त्याचा आपण अभ्यास करतोय. आपल्या मनामध्ये अशा किती गोष्टी दररोजच्या येत असतील. आपण कोणाला कबूल करतही नाही, कबूल करणार पण नाही, परंतु आपणच आपल्या मनाला जर विचारलं तर अशा क्षणोक्षणी पावलोपावली समाजात असताना आपल्या मनामध्ये मनमाळका येत असतात. हा कोण, तो कोण, ती कोण, छोटं मोठं, शूद्र अशूद्र साऱ्या गोष्टी येत राहतात. तर यातून बाहेर पडणं एवढं सोपं नाही. यातून बाहेर पडणं, ती शुद्धीकरणात मनामध्ये शुद्धीकरण निर्माण होणं आणि त्या शुद्धीतून धार्मिकता करणं ही खरी धार्मिकता आहे. परमेश्वराला ही अपेक्षित आहे आपल्याकडून. आणि परमेश्वराने याच्यावरती खूप सुंदर असे प्रकाश टाकलेला अनेक लीळेच्या माध्यमातून, अनेक वचनांच्या माध्यमातून याचा आपण विचार केला पाहिजे. आता धर्म काय आहे, धर्मामध्ये कोणते विधी आहे, कोणते कर्मकांड आहे, याचा जर खऱ्या धर्मावरती झालेला काय परिणाम आहे. आज आपण धार्मिकता करत असताना पारायण करतो, वर्षातून एकदा पारायण करतो. काही संकट आलं, काही अडीअडचणी आल्या, आपल्या घरामध्ये काही शुभ कार्य असेल त्यावेळेस साधू संतांना बोलून आपण पारायण करत असतो. आता पारायण करणं काही वाईट नाही, पारायण करणं म्हणजे परमेश्वराकडे प्रार्थना करणं आहे. परंतु हा आपल्या धर्माचा विधी आहे का, जर नसेल तर तो आला कुठून आणि हाच खरा धर्माचा विधी आहे का, याचं चिंतन करणं गरजेचं आहे. मागच्या वेळेस आपण सांगितलं का प्रार्थना आपण देवाकडे करायची असते. कोणाला तरी बोलून जर करणं आणि आपण करणं याच्यात खूप मोठा फरक आहे आणि म्हणून त्याविषयी आपण विचार केला पाहिजे. आता आपल्या डोक्यामध्ये किंवा आपल्या नजरेसमोर सतत या गोष्टी येत असल्यामुळे सर्वसामान्य जो नामधारक असेल किंवा वासनिक असेल त्याला असं वाटतंय की हीच धार्मिकता आहे आणि धर्माचे मुख्य विधी आहे. मग पारायण असेल, उटी उपार असेल किंवा गळ्यात चिठ्ठ्या घालणे असेल. आता उटी आणि उपार, परमेश्वराला उपाराला विनवलं, ही लीळाचरित्रामध्ये अनेक लीळांमध्ये येतं. सद्भक्तांनी विनवलं, परमेश्वर ती विनंती मान्य करतात, त्यांचा उपार स्वीकारतात. या लीळा आपल्या समोर याव्यात, त्या अनुषंगाने परमेश्वराची आठवण आपली व्हावीत, त्या आठवणीतून आपलं स्मरण व्हावं, परमेश्वराच्या ठिकाणी परमेश्वराने आपला अभिमान घ्यावा, प्रसन्नता निर्माण करून घ्यावी आपण परमेश्वराची, या अनुषंगाने आलेलं आहे. परंतु आज त्याला एक क्रिया, एक विधी, एक कृत्रिमता निर्माण झालेली आहे. काही संकट आलं, अडचणी आल्या का आपण म्हणतो उटी उपार करा, म्हणजे देव उटी उपाराचा भुकेला आहे, त्यांच्या उटी उपार केलं का आपलं किती मोठं संकट दूर होईल, अशी एक मानसिकता, असा एक धर्म आपल्या मनामध्ये रुजवला गेलेला आहे. मग तो खरंच धर्म आहे का याचा विचार केला पाहिजे. पण परमेश्वराने कधी उटी उपारातून सहाय्यता होते, उटी उपारातून अभिमान घेतला जातो, संकट दूर होता असं कधी म्हटलं नाही. नामे वेद, नामे बोध, नामे साह्य आणि नामे प्राप्ती परमेश्वराने सांगितली. नामस्मरणाला जेवढं महत्त्व दिलंय तेवढं उटी उपाराला दिलेलं आहे का. परंतु नामस्मरण हा जो विषय, हा विधी आता बाजूला पडलाय आणि हा विधी आपल्या समोर आता सारखा परत परत येतोय. एक स्वच्छतेच्या अनुषंगाने किंवा भावक्रियेच्या अनुषंगाने त्या गोष्टीकडे आपण बघितलं पाहिजे, त्यात न अडकता पुढं आपण सरकलं पाहिजे. आजकाल अनेक सद्भक्तांच्या घरी मी जेव्हा जातो तेव्हा गळ्यात चिठ्ठ्या घालताना मला आढळतात. मी एका सत्संगामध्ये गेल्यानंतर त्या व्यक्तीला म्हणली चिठ्ठी कसली आहे, काय आहे, म्हणजे काहीच माहीत नाही. बाबांनी दिली चिठ्ठी, घातली. चिठ्ठी काढ म्हटलं, काढल्यानंतर त्याच्यात खोललं, त्याच्यात काहीच नव्हतं. खरं म्हणजे नंतर मी काही साधू संतांशी चर्चा केली, त्याच्यात खोलात जाण्याचा प्रयत्न केला की एखादा अन्य माणूस असतो, तो खातो, नॉनव्हेज खात असेल, पित असेल, काही व्यसन असेल, त्याला वाईट प्रवृत्ती असेल, मग तो इकडं आणण्यासाठी त्याला एक मनामध्ये भीती निर्माण व्हावी म्हणून काहीतरी गळ्यात घालायचं, म्हणून ते घालण्याची एक प्रथा निर्माण झाली आणि नंतर तो त्या भीतीपोटी धार्मिकता करतोय आणि त्याच्यामध्ये जर बदल झाला का नंतर ती चिठ्ठी काढून मग त्याला नामाची चिठ्ठी द्यायची आहे. परंतु आजकाल तो विधी होऊन गेलेला आहे. अगदी नामधारक असेल, वासनिक असेल, काही साधू संतांच्या गळ्यात सुद्धा मी चिठ्ठ्या बघितल्या. म्हणजे हा जो विषय हा योग्य पद्धतीनं न समजून घेतल्यामुळं तोच मुख्य विधी झालाय का काय, तोच मुख्य विधी आहे का काय, आणि अन्य लोकांना तेच वाटतंय की बस चिठ्ठी घातली म्हणजे हे दत्ताला जातात, सुकेनेला जातात, मान व संप्रदायाशी निगडीत आहे. आणि अशा पद्धतीनं हा धर्म जर समाजात जात असेल आणि आपण तो नेत असेल तर हे खूप मोठं दुर्भाग्य आहे. त्या धर्माचं असेल आणि आपलं पण असेल, पण आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. ते कोणासाठी का आहे आणि खरंच ते गरजेचं आहे का. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही परमेश्वराचं महत्त्व, जीवनाचं महत्त्व
आणि त्याला त्यातून काढण्याचं जे प्रबोधन आहे हे करू शकत नाही का? तिथं कुठंतरी आपण कमी पडतोय, म्हणून या चुकीच्या गोष्टीचा आधार घेताना दिसतोय आपण, आणि तो आधारच हा धर्माचा मुख्य पाया होऊ पाहतोय. हे धर्माच्या अनुषंगाने खूप चुकी आहे. म्हणून आपण हा विचार केला पाहिजे. पंचावतार उपार, मोठे मोठे कार्यक्रम आज होतात, वाढदिवस होतात, वर्धापन दिवस होतात. हे ज्या गोष्टी आहे या धर्माच्या अनुषंगाने गरजेच्या आहे. सर्वसामान्य लोकांवरती प्रभाव पडण्यासाठी हे कार्यक्रम होणं गरजेचं आहे. एखादं मंदिर असतं, त्या निमित्ताने त्या वर्धापन दिन साजरा केला की लोक येतात, काहीतरी सत्संग होतो. परंतु आज मुख्य कार्यक्रम, धर्माचे मुख्य कार्यक्रम हे होऊ पाहत आहे. साधू संतांचे वाढदिवस असतील, मग काही तर मला देहाचा वाढदिवस वेगळा, दीक्षेचा वाढदिवस वेगळा, असेही आढळल्या गोष्टी. पण यातून ते जर बाहेर पडले नसतील तर त्यांना आपण काय समजावं, काय म्हणावं? कारण जरी शिष्य लोक असतील, त्यांची धारणा असेल, निष्ठा असेल, पण त्या वयाच्या अनुषंगाने, त्या उद्देशाने जर ते करत असेल तर कितीतरी चांगलं आहे. परंतु स्वतःच पत्रिका छापायच्या, लोकांपर्यंत पोचवायचं आणि कार्यक्रम करायचा, तर ह्या ज्या गोष्टी हे मुख्य कार्यक्रम आज धर्मात होऊन बसलेले, त्याच्यामुळं ते धर्माचे मुख्य कार्यक्रम नाही आहे, ते मुख्य विधी नाही आहे, हे सांगण्याची आज गरज झालेली आहे. पंचावतार उपार, परमेश्वर पंचावतार आहे. श्रीकृष्ण, आपण पंच अवतार म्हणजे पंचकृष्ण म्हणतो का? तर श्रीकृष्ण महाराज हे जगमान्य अवतार आहे, आणि म्हणून चारही अवताराला आपण कृष्ण म्हणून समजतो, कृष्ण म्हणून बघतो, आणि समाजामध्ये सुद्धा ते नेण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यांचा उपवार, पाची अवताराचा उपाराच्या ठिकाणी केलेला कार्यक्रम, परंतु त्याचं इतकं मोठं अवडंबर आज होतंय का त्या पंचावतारा उपाराच्या अनुषंगाने सर्वसामान्य माणूस पंचावतार उपार करू शकत नाही. कारण त्याला हजारो भाज्या करणं, मिठाया करणं, कितीतरी साधू संतांना बोलावं लागेल, हा खर्च त्याला परवडत नाही. म्हणून पंचावतार उपार हा खूप मोठ्या श्रीमंतांचा एखादा विधी आहे का काय, असं सर्वसामान्य वासनिकांच्या लक्षात येतंय. त्याच्यामुळे ते भीती आणि ते बाहेर राहत आहे, आणि तो धर्माच्या अनुषंगाने चिंतन न करता, आचार विचाराच्या अनुषंगाने चिंतन न करता, माझ्या जीवनामध्ये मला कधीतरी पंचावतार उपार करता येईल की नाही याचं चिंतन करतो, आणि त्याच्यासाठी पैसे जोडत असतो. म्हणजे हा विधी नाहीये, एक भावक्रिया आहे. आणि त्याच्यासाठी जर तो स्वप्न बाळगत असेल तर धर्माच्या अनुषंगाने अत्यंत चुकीचं आहे. जे साधक म्हणून जे घेतात त्यांच्यापर्यंत त्यांनी तो विषय कसा नेलेला आहे, हाताळलेला आहे, त्या अनुषंगाने ते बघितलं पाहिजे. कारण पंचावतार उपाराच्या ठिकाणी तुम्ही कुठंतरी कधीतरी प्रसंग आलेला असेल, त्याच्यातला तो खर्च, त्याच्यातलं ते अवडंबर, त्याच्यातलं ते साऱ्या ज्या गोष्टी आहे त्या धर्माच्या अनुषंगाने चौकटीत बसणाऱ्या नाही आहे. आणि म्हणून हा आपण विचार केला पाहिजे. मंदिरांचे वर्धापन दिन, आता एखाद प्रपंच जड सांगतात, जड प्रपंचाला कोणत्याही प्रकारचा कशाही काही नाही आहे, आणि त्याचा वर्धापन दिन त्या अनुषंगाने कार्यक्रम घेणं, तिथं सत्संग आहे, काही कीर्तनाचे कार्यक्रम असतील, काही प्रबोधनाचे कार्यक्रम असतील, तर गोष्ट वेगळी असते. परंतु त्या वर्धापन दिनाचं नाव देण्याची गरज का पडली, कशासाठी आपण हा चुकीचा आधार घेतोय, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जे आहे ते समोर गेलं पाहिजे. आचार्य देवाला विचारतात की मी अनुसरलोय, आता मला भिक्षा मागायची, कोणी काय म्हणतंय, कोणी काय म्हणतंय, आता आम्ही काय म्हणावं? परमेश्वर म्हणतात जे मागायचं तेच म्हणायचं. भिक्षा मागायला चालले तर भिक्षाच म्हणायची. याचा अर्थ काय का? परमेश्वर अत्यंत स्पष्ट आणि पारदर्शक सांगताय, जे आहे तेच सांगायचं, जे आहे तेच दाखवायचं, जे आहे तेच बोलायचं. त्या कशाचाही कुठलाही आधार घेण्याची काही गरज नाही. ही जर असं आपण परंपरागत पहिल्यापासून जर करत आलो असतो तर या चुकीच्या गोष्टी धर्म कधी गेल्या नसत्या, आणि जो मुख्य विधी आहे धर्माचा तो बाजूला पडला नसता. ह्या बाजूने आपण विचार केला पाहिजे. परत कितीतरी ठिकाणी मी स्थानाला खिटी घालणं, स्थानाच्या ठिकाणी लोक जे मानसिक रुग्ण असतात ते येऊन राहतात. कोणी महिनाभर राहतं, कोणी 15 दिवस राहतो. ठीक आहे, राहा, तुम्हाला जर स्वस्थता वाटत असेल, परंतु त्यांना सांगण्याची गरज आहे का तुम्ही डॉक्टरी ट्रीटमेंट सुद्धा चालू ठेवा, डॉक्टरी ट्रीटमेंट सुद्धा घ्या. विज्ञानाचं आधार त्यांना घ्यायला लावला पाहिजे. परंतु कितीतरी अंधश्रद्धा आपण ह्या अनुषंगाने जोपासत असतो. खेटी घालणं असेल किंवा नारळ बांधणे असेल किंवा विशेष किंवा स्थान याची सेवना करणं असेल. तुम्हाला सांगतो की एखादा नवीन नामधारक असेल किंवा ज्यांनी उपदेशच घेतला नाहीये, त्याच्या मनामध्ये काहीतरी भीती आहे, काहीतरी मानसिक आजार आहे त्याला, आणि म्हणून त्याला जर आपण सांगायला लावलं की त्याला अडकून ठेवायचंय, त्याच्या पाठीमागे सुद्धा सायंटिफिकली आहे. ज्यावेळेस एखाद्या विशेषाची सेवना किंवा स्थानाची सेवना तो करतोय तर या आपल्या बोटाचे जे आहे, आपल्या हाताचे जे बोट आहे ते दाबल्या जातात. हे पॉइंट आहे, आणि त्यातून त्याच्यामध्ये फ्रेशनेस आणि त्याला बरं वाटतं.
या सायंटिफिकली किंवा खिटी घालणं मंदिराला या चक्रा मारणं, तर ह्या चक्रा मारण्याचा उद्देश एक गुरुत्वाकर्षणाच्या अनुषंगाने वैज्ञानिक त्याला दृष्टिकोन आहे. परंतु अध्यात्म त्याच्याशी निगडीत झाल्यामुळं तोच विधी झालाय का काय हे कधीतरी वाटतं. आणि दृष्टपर जर भक्ती करत असेल तर त्याच्यासाठी या गोष्टी आहे. तुम्ही अदृष्टाकडे जर झुकले असेल, परमेश्वर काय त्याची जाणीव जर झाली असेल, तर त्याला या खिटी घालणं, विडेवाणं, नारळ बांधणं, विशेष स्थानाची सेवना करणं हे त्याच्यासाठी नाही आहे. कोणत्या अवस्थेत तुम्ही आहे त्याच्यानुसार होतं. मी आज एकदा 3-4 दिवसापूर्वी असंच सुकेना स्थान आहे तिथं गेलो आणि योगायोगाने असं होतं का 3च्या दरम्यान गेलो. त्यांनी स्पष्ट लिहिलं होतं दरवाजे बंद, आतमध्ये सेवना चालू आहे, 3 ते 4 सेवना चालू असते. काय करावं, दरवाजा वाजवतोय, कोणी आतून उघडत नाही. मग कोणीतरी एक व्यक्ती आली, ते म्हणे तुम्हाला पाठीमागून जावं लागेल, उघडणार नाही तुम्ही किती वाजवलं तर. म्हणजे इतकं त्याचं अवडंबर, इतकं त्याचं महत्त्व करून टाकलेलं आहे. मी पाठीमागून गेलो तर 2-3 वासनिक वर्ग, वयस्कर वर्ग ते स्थानाची सेवना करताना मला आढळले. मला काही वाटलं नाही, हरकत नाही, त्यांच्या अडचणी असेल त्या निमित्ताने ती धार्मिकता करताय. पण 2 भिक्षुक सुद्धा स्थानाची सेवना करताना, आता हे भिक्षुक स्थानाची सेवना करताना यांना काय हवंय, दृष्टपर काय इच्छा आहे यांची, की जे देवाची स्थानाची, देवाचे जे सांगितलं आचार त्याची सेवना करण्याच्या ऐवजी स्थानाची आणि विशेषाची सेवना करताना दिसतात. म्हणजे जेव्हा एखादा मोठा माणूस एखादी गोष्ट करतो तेव्हा दुसऱ्यांवरती आपोआपच त्याचा परिणाम होत असतो. आणि म्हणून आपण कोणत्या अवस्थेत याची जाणीव करून घेऊन या गोष्टी आपण केल्या पाहिजे. इकडूनचं तिकडूनचं अन्य धर्माचं जर करण्यापेक्षा आपल्या धर्माचं करणं कधी चांगलं. नारळ बांधणं, परमेश्वराकडे आपण हट्ट धरणे, आपल्या अडीअडचणी दूर होणे, परंतु त्याचं प्रमाण आता वाढतंय, हे महत्वाचं आहे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतं, त्याचं प्रमाण वाढून खऱ्या धर्माचा जो आचार प्रणाली आहे ती बाजूला पडती का काय अशी माझ्यासारख्याला भीती निर्माण होते. आणि भीती झालेली आहे. अनेक साधू संत यावरती खंत व्यक्त करत असतात, दुःख व्यक्त करत असतात, पण त्याची सुरुवात आपण कुठून केली पाहिजे आणि ती प्रबोधनातूनच होईल. ज्या ठिकाणी या गोष्टी होतात तिथं प्रबोधन करणं, तिथल्याच लोकांनी करणं हे अत्यंत गरजेचं असतं. परंतु त्याच्या पाठीमागं पैशाचा एक विशिष्ट व्यवहार असतो आणि त्या अपेक्षेपोटी, त्या लालचेपोटी किंवा त्या स्वार्थापोटी या गोष्टी वाढवल्या जातात आणि हे धर्माला खूप घातक आहे, याचा आपण विचार केला पाहिजे. आता हे जे गोष्टी आहे ह्याच आपल्या समोर येतात, तेच समोर येत असल्यामुळे आपल्याला असं वाटतं हाच धर्माचा एक खरा विधी आहे आणि हीच धार्मिकता आहे, हाच आपला धर्म आहे. परंतु जेव्हा आपण खोलात जातो, अभ्यासाला लागतो, तेव्हा धर्माच्या अनुषंगाचे जे विधी आहे, धर्माच्या अनुषंगाचे जे आचार आहे, विचार प्रणाली आहे, तत्व सिद्धांत आहे, ते वेगळे दिसतात. आपल्या धर्मामध्ये पोथीपान म्हणजे एखाद्या मार्गात गेल्या ठिकाणी तिथं सकाळ दुपार संध्याकाळ पोथी होते. लीळाचरित्रात असेल, दृष्टांतात असेल, काहीतरी अभ्यास चालू होतो, घोग दिला जातो, ही परंपरा आपली आहे. हा मुख्य विधी आहे, हा आपल्याला दिसत नाही. आणि जो बाकीचा आहे तो दिसत असल्यामुळं आपल्यावरती जो प्रभाव पडायला पाहिजे धर्माच्या अनुषंगाने तो पडताना दिसत नाही. ना आपण चुकीच्या ठिकाणी आपण विचार करतोय, चिंतन करतोय आणि म्हणून धर्मापासून दूर जातोय का काय याचा आपण विचार केला पाहिजे. चिंतन, मंथन, चर्चा. मी लहान होतो, बदनापूर आश्रमात कधीतरी जायचे योग यायचे. मला ते आत्ता आठवायला लागलं की 2 भिक्षुक जर भेटले तर ते शास्त्रावरती चर्चा करायची, या सूत्राचा अर्थ काय. मला हे उमगलं नाही, मला हे समजलं नाही. कारण मला आजही ते आठवतं का एक तपस्विनी होत्या, एक साधू होते, त्यांच्यामध्ये चर्चा चालू होती. त्या तपस्विनी त्या साधूंना सांगत होत्या की आपण जे देवतेला मानत नाही असं जे म्हणतोय ते चुकीचं आहे. कारण आपण देवतेचे अस्तित्व मानतो, अस्तित्व जाणतो. परमेश्वराने सांगितलं 81 कोटी 1.25 लाख 10 देवता आहे आणि त्या देवतेचं कार्य असं आहे, त्या देवतेचं काम असं आहे. याचा अर्थ आपण मानत नाही का, तर ते अस्तित्व मानतोय म्हणून आपण मानणं म्हटलं पाहिजे. त्याच्यावरती साधू संत परिहार करतात. जर आपण मांडलो असं म्हटलं तर सर्वसामान्यामध्ये असा समज निर्माण होईल, तसा समज निर्माण. ते मला आज आठवतंय. म्हणजे पूर्वी 2 साधू संत एकत्र जर आले तर शास्त्रावर चर्चा व्हायची आणि आता जर एकत्र आले तर ते आता बोलल्यानंतर ते अवडंबनात्मक बोलावं लागेल की बाबा तुमच्याकडे किती पारायणं होतात, किती पोथ्या होतात आणि किती इन्कम होतो याच्यावरती चर्चा व्हायला लागलेली. हे आज सुद्धा मला अनुभव आलेला आहे. पूर्वीचं जी परंपरा होती ती आज खंडित का होतीये याच्या पाठीमागचं चिंतन केलं तर त्या अभ्यासाच्या कडे पाहण्याचा दृष्टिकोन, धर्म आणि धार्मिकतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला बदलतोय. आणि त्यातून जर आपण आपली तो दृष्टिकोन बदलून जर त्यातून आपण बाहेर पडलो तर आपल्याला देव भेटू शकत नाही. आपण जी धार्मिकता करतोय हे देव मिळवण्यासाठी आहे. आपली जी भक्ती हे मुक्तीसाठी आहे.
ही न होता आपण भोगासाठी जर करून टाकली तर त्याचा काही उपयोग होणार नाही. शास्त्रचर्चा, अभ्यास, कोणते साधू संत, पूर्वी मला आठवतं साधू संत जर भेटले तर विचार तुमचा अभ्यास काय चाललाय, सूत्रपाठ वाचता की नाही, लीळाचरित्र वाचता की नाही, एखादा प्रश्न विचारा. आज कोणते साधू संत असं प्रश्न विचारताना आणि चिंतन करताना तुमचा व्यवसाय कसा चाललाय, तुमचं मुलांचं कसं चाललंय हे विचारताना दिसतील. आणि मागे यावरती विषय झाला होता का, एखादे साधू जर तुम्हाला भेटले, ते कोणता प्रश्न करताय, विचारताय, तुम्हाला कोणत्या विषयाने संवाद साधताय, त्याच्यानुसार त्यांची योग्यता अयोग्यता आपण ओळखू शकतो. परंतु आपणही त्या योग्यतेची असायला पाहिजे, त्याची आपल्याला बी जाण असायला पाहिजे. त्या अनुषंगाने सुद्धा आपली अवस्था बदललेली पाहिजे. तर ह्या जो मुख्य विषय किंवा आचार विचाराच्या अनुषंगाने मी पूर्वी कुठंतरी एकदा गेलो, एका बंगल्यामध्ये मोठ्यामध्ये गेलो, तर त्या बंगल्यामध्ये एक भिक्षुक आलेले होते. आता ते भिक्षुक आलेले होते तर त्यांनी खाली बारदान टाकून बसलेले होते. ते खाली बसले म्हणल्यानंतर घरातली मंडळी सुद्धा सर्व खालीच बसली फरचीवर. मी पण गेलो, मी खालीच बसलो, दंडोत केले, 2-4 गोष्टी झाल्या, काही अनुषंगाने गेलो, निघून आलो. नंतर मी विचार केला का एवढे मोठे सोपे, एवढी श्रीमंतीने हे का खाली बसावे, साधूंना खाली बसवलं आणि हे बी खाली बसले. तो त्यांचा आचार आहे, तो त्यांनी पाळलाय. परंतु आजकाल अशी परिस्थिती होती का साधू, मी परत दुसऱ्या एका साधूंबरोबर एका बंगल्यात जाण्याचा योग आला मला. तर ते साधू 15 मिनिटं उभे होते, सोप्यावर बसायचं होतं, परंतु त्या सोप्यावरती कोणीतरी, जेव्हा घरातलं बंगल्यातला कोणीतरी येऊन पटकन टाकत नाही, काहीतरी वेगळं चादर टाकत नाही, तोपर्यंत त्यांनी बसायचं नाही. आणि म्हणून 15 मिनिटं उभे. मग तिथल्या स्त्रीची सारी धावपळ झाली, काय टाकावं बाबांना बसायला, इकडं हे आण ते आण. तिचे पती म्हणायचे अरे हे नको ते आण ते नको. 15 मिनिटं बाबा उभे, सारं घरदार उभं. ही बदलली जी स्टाईल आहे, बदलली जी धर्म आहे, जी धार्मिकता आहे, ती प्रभावहीन झालेली, प्रभावहीन होतीये. कुठंतरी लालसा, कुठंतरी अभिलाषा निर्माण होती. त्याच्या पाठीमागं एक वासनिक वर्ग हा अत्यंत अज्ञानात किंवा जागरूक नसल्यामुळं ह्या गोष्टी होत आहे. साधू संतांची विचारधारा बदलते असं होतंय. परंतु आपण अलर्ट राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. काय धर्म आहे, काय तत्व आहे, काय सिद्धांत आहे हे सांगितलं पाहिजे. कितीतरी साधू संत आता माझ्याकडे यायला लागले. मी सांगतो आले, या जेवणाच्या वेळेस जेवण करा, नाश्त्याच्या वेळेस नाश्ता करा, परंतु मंदिर आहे गंगापूरचं किंवा आश्रम आहे तिथं जाऊन राहा तुम्ही, कारण तुमच्यासाठी तेच योग्य आहे. इथं विषयाच्या अनुषंगाने आमच्या घरामध्ये साऱ्या गोष्टी चालतात आणि तिथं तुम्हाला राहण्याची आम्ही व्यवस्था करणं म्हणजे अप्रत्यक्षरित्या तुमच्या धर्माला घाला घालणे. हे साधू संतांनी सावध होईल पाहिजे, त्याच्यापेक्षा आपण सावध झालो पाहिजे आणि आपण त्या गोष्टी केल्या पाहिजे. परंतु आपलीच जबरदस्ती साधू संतांना खूप असल्यामुळं अप्रत्यक्षरित्या आपण त्याला प्रोत्साहन देतोय, त्या गोष्टीला उत्तेजना देतोय आणि म्हणून अप्रत्यक्षरित्या अधर्माला आपण सहभागी झालेलो आहे किंवा होताना दिसतोय. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता चर्या, आचारवंत, देहक्षपणं किंवा पुनःसंबंधासाठी आचार किती महत्त्वाचा आहे, ह्या ज्या गोष्टी आपल्याला पाहायलाच भेटत नाही. आता कितीतरी वासनिक वर्ग असेल, नामधारक वर्ग असेल, त्यांना मी सहज उत्सुकता म्हणून देहक्षपणं तुम्हाला माहिती आहे का, ते म्हणता माहीत नाही. काय, मी पहिल्यांदा ऐकतोय तुमच्याकडून. म्हणजे हा मुख्य धर्माचा आचार आहे, हा लोकांपर्यंत अजून जात नाही, गेलेला नाहीये. देह क्षपल्याशिवाय परमेश्वर भेटत नाही, पुनःसंबंध भेटत नाही. आणि असे कोणी दिसत नसल्यामुळं आपल्याला तो आचारच माहीत नाही. म्हणजे आपले पोथीपान असेल, शास्त्रचर्चा असेल, चिंतन असेल, मंथन असेल, आचारा विचाराच्या अनुषंगाने गोष्टी असेल. 4-5 दिवसापूर्वी एका कार्यक्रमाला जायला योग आला. सर्वसाधारण खेडं, सर्वसाधारण लोक, त्यांना आपण धर्माच्या अनुषंगाने आचार विचार सांगण्याच्या ऐवजी जर लीळा, सूत्र, जीवाचा अधिकार आणि त्या अधिकारातले लीळा चरित्रातले दाखले जर देत राहिलो, त्यांच्या डोक्यातून काहीच जाणार नाही. त्यांच्या डोक्यावरून ते जाईल. आपण धर्माच्या अनुषंगाने सांगायला लागलो का समोरचा वर्ग कसा आहे, त्या अनुषंगाने आपण बोललो पाहिजे. का तुमच्या गावात तुम्ही शेतकरी वर्ग आहे, शेतकरी शेती करत असताना कशा पद्धतीची करावी जेणेकरून जास्तीत जास्त हिंसा होणार नाही, धर्म सांभाळता येईल. कोंबड्यानं पाळणं, बकरीनं पाळणं किंवा व्यसनातून कसे दूर राहणं, दररोजचा सत्संग, पूजा अर्चा कशी केली पाहिजे हे सांगण्याच्या ऐवजी आपण त्यांच्या डोक्यावरून जाणाऱ्या गोष्टी जर सांगत असेल तर त्यात धर्म जो रुजायला पाहिजे तो रुजणार नाही ना. आपण काय सांगायचंय, काय सांगण्यासाठी आपण आलेलो आहे हे समजणं आणि त्या समजण्यातून त्या समाजाला देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तो अभाव आपल्याला दिसतोय. म्हणजे देहक्षपणं हा विषय जर लोकांना माहीत नसेल तर ते कशी अनुसरतील आणि कधी ते देहक्षेपाला जातील, जाऊ शकत नाही. म्हणून हा जो मुख्य जे विधी आहे ह्या
धर्माचे मुख्य पाया आहे, जे तत्व आहे, सिद्धांत आहे, हे समाजाभिमुख आज होताना दिसत नाही, समाजाच्या दूर जाताना दिसत आहे. याच्या पाठीमागचे कारण का अतिक्रमण वेगळ्या अन्य धर्मातून आलेल्या जे परंपरा असतील, रूढे असतील, विधी असेल किंवा दृष्टपर भक्तीतून असेल, त्याचं अतिक्रमण आपल्या धर्मावर झालेलं आहे. आणि म्हणून जे वासनिक वर्ग आहे, जे अभ्यासू वर्ग आहे, यातून यांनी सावध होऊन प्रबोधन केलं पाहिजे आणि यातून समाजाला बाहेर काढलं पाहिजे. हा धर्म नाही, हा धर्माचा विधी नाही, ह्या धर्माचे सिद्धांत नाही, हे ठोकून सांगितलं पाहिजे. तेव्हा धर्म समाजाभिमुख जो खरा आहे, जो चांगला आहे, जो योग्य आहे, जो परमेश्वराला अपेक्षित आहे, तो समाजाभिमुख होईल. धर्म आज समाजाभिमुख होतोय, पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये. मानव संप्रदायाविषयी पूर्वी खूप गैरसमज होते. महानुभावांचं तोंड पाहिलं तर काम होत नाही अशी एक भावना होती, धारणा होती. आज ती गेलेली आहे. परंतु ती जात असताना समाजच्या ठिकाणी समाजाभिमुख धर्म होत असताना कोणता धर्म समाजाभिमुख होतोय याचाही बी अजून आपण जर विचार नाही केला तर मात्र आपणच आपल्या धर्माचं मोठं नुकसान करून घेतोय. म्हणून जीवाला खरा विधी न दिसल्याने खोट्यालाच तो धर्म व धार्मिकता समजायला लागलाय. त्याला देख छापणारा दिसत नाहीये, शास्त्रचर्चा करताना दिसत नाहीये किंवा पोथी पान दिसत नाहीये. पोथी जर घ्यायचीच असेल तर मोठा कार्यक्रम, कोटीचे उड्डाणे आणि त्या पोथ्या फक्त, बाकी दुसरं काही दिसत नाहीये. जर ते दिसत नसेल तर त्या धार्मिकता तो समजतच नाही, त्याला ती माहीतच नाही. आणि हे जे बाकीचे जे कर्मकांड आलेले त्याला तो धार्मिकता समजतोय. आणि म्हणून धर्माच्या अनुषंगाने खूप मोठी चुकी आपण करतोय किंवा त्यातून आपलं धर्माचं खूप मोठं नुकसान होतंय. आणि त्याच्यासाठी परमेश्वराने स्पष्ट सांगितले की विधी अनुष्ठान, एक विधी अनुष्ठान, एक भाव अनुष्ठान. परमेश्वर म्हणतात ही विधी भावातीत अनुष्ठान. पर एक देवतेची भक्ती करताना कुणी विधीनं अनुष्ठान करतंय, कुणी भावाने अनुष्ठान करतंय. परमेश्वर म्हणतात ही विधी भावात आहे. म्हणजे कोणी भावाने विधी करतोय, कुणी विधीने भाव करतोय. तर ह्या ज्या गोष्टी आहे हे शब्द किंवा वचन हे आपण समजून घेतले पाहिजे. एक विधीसहित भाव, एक भावसहित विधी. कोणत्या पद्धतीनं परमेश्वराला हे अपेक्षित आहे. आणि म्हणून परमेश्वराने स्पष्ट सांगितले की विधी किंकर एक परमेश्वर किंकर. आपण परमेश्वर किंकर व्हावे. येत आधी नव्हे जे म्हणितले ते की जे ते अनुसरण. परमेश्वर स्पष्ट सांगतात. वचनांमध्ये जर आपण गेलो तर ह्या वचनाच्या अनुषंगाने आपल्याला अशी कितीतरी वचनं दिसतील. सर्वच वचनं आहे, परंतु अशी कितीतरी वचनं दिसतील की आपल्याला परमेश्वराने जेवढी स्पष्टता सांगितलेली तेवढी कशातही सांगितली नाही. आचार मालिकेतले 86 जे वचनं आहे, 86 नंबरच्या वचनामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला लक्षात येईल की परमेश्वराने किती स्पष्ट आणि पारदर्शक सांगितलेलं आहे. सर्वच आचार किंवा आचार मालिकेमध्ये जर गेलो, वाचन करत असताना परमेश्वरांनी जे वचनं सांगितलेले त्या वचनाचा आपल्यावरती खूप मोठा परिणाम झाला पाहिजे. वाचल्याबरोबर आपल्याला ते पटलं पाहिजे, आपल्या लक्षात आलं पाहिजे, आपल्याला तो उमट झाला पाहिजे आणि आपण त्या पद्धतीने विचार करून, चिंतन करून ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज आपण पारायण करायला लागलोय, पण एक यंत्रवत सकाळ संध्याकाळ लोक आता सूत्रपाठाचं पारायण करताना दिसतात. एक विधी म्हणून पारायण करतात, वचनं आपल्या कानावर जातात, आपल्या तोंडातून जातात, परंतु ते करावं लागतं. करण्यास म्हणजेच पारायण आहे, तीच प्रार्थना आहे. परमेश्वराला ते अपेक्षित आहे, हे आपल्या ध्यानीमनीच नाहीये. त्याच्यामुळे आपण तो विचार केला पाहिजे. परधर्म तुमचं जीवन किंगा. परमेश्वर सांगता हा जो परमेश्वराचा जो मार्ग आहे तुमचं जीवन झालं पाहिजे. आणि जीवन होणं म्हणजे काय, उठता बसता बोलता त्याच्याशीच आपण निगडीत असलो पाहिजे, त्याच्या चिंतनात असलो पाहिजे. तेव्हा जीव एखादी असल्यामुळे त्या धर्माचं चिंतन करेल, तो तिथं आहे म्हणून दुसरीकडे राहणार नाही आणि मग परमेश्वरापर्यंत तो जाऊ शकेल. पुन्हा संबंध्यापुरुष सुख्या श्रीमंताच्या घरी जन्मे, विषयावरी बुद्धी नाही, देवतावरती बुद्धी नाही, हे नव्हे. आता देख स्वप्न हेच माहीत नाही, तेव्हा तो जीव ह्या सूत्राचा कसा अर्थ समजून घेईल. त्याच्यामुळं आपण जर विचार केला ना, हृदयशून्य धर्मी अधिकार नाही, धर्माचा अधिकार. हृदयशून्य जे माणसं असतात ज्यांना कळतच नाही, समजतच नाही, त्याला जाणीवच होत नाही, सदसद्योग त्याची जागृतच नाही आहे, त्याला धर्माचा अधिकारच नाही आहे. मात्र असे लोकांची जी भरणा आहे हा आज खूप आपल्याला दिसतोय. भक्तिजडा धर्मी अधिकार नाही, भक्तिजड. मग ते अन्य असेल, आपल्या इकडे काही भक्तिजड कमी नाही आहे, खिटी घालणारे भक्तिजडच आहे. विशिष्ट वेळेस एवढंच झालं पाहिजे, तेवढंच झालं पाहिजे, एवढी सेवना झालीच पाहिजे, एवढं स्मरण झालंच पाहिजे, एवढ्या गाठ्या झाल्याच पाहिजे, एवढे पारायण झालेच पाहिजे. ही जे भक्तिजडाचं जे वलय, परमेश्वर म्हणतात भक्तिजडापेक्षा भक्तिजडाला पण धर्माचा अधिकार नाही म्हटले. त्याला काय करायचं हे न समजल्यामुळे तो त्यातच आरी गेलेला आहे. कर्मजडा धर्मी अधिकार नाही, जो कर्मजड आहे. काही लोक आहे ना, कर्म चांगलं करावं, कारण परमाचा सिद्धांत पूजनीय माईम भटांच्या वेळेस पहिल्याच भेटीत देवाने खोडलेला आहे. तर ते कर्म कोणते कोणते नाही, कोणते लागतात कोणते नाही लागत, याचं चिंतन करून आपण पुढे गेलं पाहिजे.
कर्म चांडाळापेक्षा जात चांडाळतो चांग. परमेश्वर इतका स्पष्ट शब्दात सांगतात एखादा चांगला याच्यामध्ये वर्णामध्ये जन्माला आलेला आहे, पण त्याचे कर्म जर चुकीचे असतील तर त्याच्यापेक्षा एखादा चुकीच्या जातीत आलेला आहे, खालच्या जातीत आलेला आहे, तो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आता परमेश्वराकडे सर्व सम आहे, परंतु आपल्याला समजण्यासाठी परमेश्वराने स्पष्ट सांगितलंय. म्हणून आपण कसे वागतोय, कसे बोलतोय, कसे राहतोय त्याच्यानुसार आपण दैवराटीच्या आहे का नाही ठरतोय. जर आपण दैवराटीत असताना सुद्धा कर्मराटीपेक्षाही जर खालच्या दर्जाचं वागत असेल, राहत असेल, तशी विचार करीत असेल, तशी दृष्टी आपली असेल, तर आपण त्या दैवराटीचे ठरतच नाही. म्हणून परमेश्वर म्हणता तुमच्यापेक्षा मग ते अन्य लोक चांगले, आणि ते चांग आणि उत्तम परमेश्वर सांगितलेलंच आहे. नेमकी नात असे परी जीवानी अनाथ व्हावं. परमेश्वर म्हणतात मी नात आहे पण जीवानी अनाथ झालं पाहिजे. मी कृपाळू आहे परंतु जीवानी कृपेशी पात्र झालं पाहिजे. दानी आहे परंतु जीवानी आरती केली पाहिजे. देमती वज्रपंजुरी आहे परमेश्वर, ते म्हणतात जीवे शरणागत झालं पाहिजे. विखो अनंत तापाशी आश्रय नरकाशी हेतू. विषय अनंत विषय जे आहे ते नरकाला कारण आहे, आणि याचा आपण विचार कधी करताना दिसत नाही. राजस तामस सात्विक त्याग देवीची पाहिजे स्मरेतोय दुर्लभ. परमेश्वराने स्मरणाला खूप मोठं महत्व आहे, कारण परमेश्वराचं स्मरण हे दुर्लभ आहे हे परमेश्वर स्वतः सांगतात. एक विधी किंकर, एक परमेश्वर किंकर. आपण विधी किंकरा न व्हावं, परमेश्वर किंकरा होय. म्हणजे अधीन परमेश्वराच्या झालं, विधीच्या नको व्हायला, आणि विधीच्या किंकर म्हणजे विधीच्या अधीन न होता परमेश्वराच्या अधीन झालं पाहिजे. परमेश्वराच्या अधीन होणं म्हणजे परमेश्वराने म्हणितलं ते करणं, परमेश्वराने सांगितलं ते करणं, त्याच्यावरती आपण सावध राहणं आणि ते करण्याचा प्रयत्न करणं, हे आपण विचार केला. विधी भावातीत व्हावे, संग्रह करावा. आता संग्रह कशाचा करावा? धर्माच्या अनुषंगाने, परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपल्याला जे जे गरजेचं आहे त्याचा संग्रह करावा. आज आपण वेगळ्या पद्धतीने संग्रह करताना आपल्या नजरेसमोर येत राहतो. हिंसा न करा, हिंसा पापतो नरक. परद्रव्याच्यानी नावे पडीला कवडा आदी करून निघावा. प्राप्ती विषयाचा त्याग करावा. असे जर सूत्र हे आपण उदाहरणादाखल घेतले, सर्व सूत्र आपल्याला परमेश्वरांनी सांगितले. कशासाठी सांगितले? चांगले वाटावं म्हणून, सुविचार म्हणून नाही. ते आपल्याला किती करता येतात ते करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला बजावलंय, आणि त्याच्यातूनच आपल्याला धर्म आणि धार्मिकता सांभाळायची हे परमेश्वराने स्पष्ट सांगितलं. याच्या पुढं सांगितलं परमेश्वराने कोणाचं मन दुखू नका. त्याच्याविषयी त्याचं शिरच्छेद सांग म्हटले. त्याला मारलं ते बरं, परंतु आज आपण कळत न कळत आपल्याकडून कितीतरी नकारात्मक विचारांनी लोकांना दुखवणं चालू असतं, त्रास चालू असतं. हे सारं कळतंय आपल्याला, पण वळत नाही. का वळत नाही? तर धर्माच्या अनुषंगाने धर्माचं चिंतन त्या पद्धतीनं त्या अवस्थेला जाऊन आपण केलेलं नाहीये. आणि म्हणून ते परमेश्वराने सांगितले जी धार्मिकता जीव हा आचरू का शकत नाही, त्याला जाणीव नाहीये. धर्म समजतोय, कळतोय, सूत्र वाचतोय, अभ्यास करतोय, लीळा वाचतोय, आज सोशल मीडियातून त्याचा महापूर चालू आहे, परंतु तरी तो बदल या जीवामध्ये होताना का दिसत नाहीये? तर त्याला जाणीव नाहीये. आणि जाणीव म्हणजेच बोधशक्ती, जाणीव म्हणजे परमेश्वराने दिलेला उमग. आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. बोध आणि बोधशक्ती. आता ही बोधशक्ती आपण काही कुठं जाऊन घेऊ शकत नाही, परंतु अहेतुक बोधभजन ज्ञानाप्रती साधन. अहेतुकाकडे जोपर्यंत आपण झुकत नाही, अदृष्टाकडे आपण झुकत नाही, परमेश्वर प्राप्त व्हावा, परमेश्वरच व्हावा ही जोपर्यंत इच्छा, ही जोपर्यंत आपली प्रवृत्ती होत नाही, आपला कड होत नाही, तोपर्यंत ह्या आपल्यामध्ये अंतर्बाह्य बदल घडतच नाही, घडू शकत. त्याचं आत्मचिंतन जर करायचं असेल तर अगदी सोपं आहे की इथून पाठीमागं आपण कसं राहत होतं, आपल्याला काय आवडत होतं आणि आज काय आवडतंय, काल काय विचार करत होता, आज काय विचार करतोय, काय मला काल कोणत्या गोष्टीचा राग होता, आज कोणत्या गोष्टीचा राग आहे, याचा जर तक्ता आपण तयार केला, आपण खरंच बोधवंत आहोत का, वेदवंत आहोत का, किंवा परमेश्वराने सांगितलेली बोध आणि बोधशक्ती आपल्याला परमेश्वराने बहाल केली आहे का, याचं आत्मचिंतन आपल्याला नक्कीच करता येईल, किंवा आपल्याला आपलं ठरवता येईल. आपण आपल्या मनानेच काही गोष्टी आपल्याबद्दल भ्रम निर्माण करून घेतलेला आहे, मी असा आहे, फलाना आहे, तमाला आहे, तर याला काही अर्थ नाही. परमेश्वराच्या कडेने आपण काही करताना दिसतोय का? आपण आपल्या कडेने करतोय. क्रिया असेल आपल्या कडेने, प्रार्थना असेल आपल्या कडेने, स्मरण असेल आपल्या कडेने, आपल्याला वाटतंय म्हणून. परमेश्वराला जेव्हा वाटेल आणि परमेश्वर जेव्हा करून घेईल, हे कधी होईल? जेव्हा परमेश्वराने सांगितलेल्या ह्या चौकटीतला धर्म आपण सांभाळायला सुरुवात करू, तो जाणून घेऊन त्यावरती करण्याचा प्रयत्न करू.
आपण याचा हट्ट धरतोय की क्रिया क्रिया क्रिया, 50 वर्ष आपण क्रिया करतोय तरी अहेतुक न घडल्यामुळं त्याच्यामध्ये बदलच घडताना दिसत नाही. ही त्या जीवानी केलेली, जीवाच्या कडेनी केलेली क्रिया आहे. परमेश्वरांनी करून घ्यावी अशी जर आपली दररोजची प्रार्थना, दुःख आणि ती जाणीव जर असेल तर मग अहेतुक क्रिया घडेल आणि मग ज्ञान आपल्याला प्राप्त होईल. मग तो बोध आणि मग ती बोधशक्ती. आता बोधशक्ती ही हिंमत देणारी आहे, बोधशक्ती ही त्याग करणारी आहे, बोधशक्ती ही धर्म जसा आहे तसा जाणून त्यावरती चालण्याची इच्छा ठेवणारी, वासना ठेवणारी आहे. ज्याला बोधशक्ती नाही आहे ना, तो ह्या विचार कधीच करत नाही, तो फक्त चाललंय चंगळवादामध्ये सुख निर्माण करण्याचे काम करतोय. ज्याला बोधशक्ती आहे तो कधीतरी बाहेर पडण्याची, त्यागाची इच्छा ठेवतो, त्याच्यामध्ये हिंमत असते. जे आहे ते खरं सांगायचं, जे आहे ते खरं आहे तेच मानायचं, तेच स्वीकारायचं, अन्यथा नाकारायचं. ही बोधशक्तीचं कार्य असतं आणि ती परमेश्वराकडून दिल्या जाते. आपण परमेश्वराकडून जरी परमेश्वर वाटायला बसलाय तर कोणाला देऊ शकत नाही. त्या योग्यतेचं, त्या अवस्थेचा आलेला जीव त्याला ते भेटल. आणि त्या कोणाला भेटल? अहेतुक भूतभजन, ज्ञानाप्रती साधन. जसं प्रेम अहेतुक मायापूर भजन, तर प्रेम भेटणार आहे. प्रेम तर सर्वांनाच पाहिजे. परमेश्वराला सुद्धा या जीवाला प्रेमच द्यायचं आहे. प्रेम देण्यासाठीच परमेश्वर असुसलेले. परंतु घेण्याची योग्यता, पात्रता, जीवाची वासना जर नसेल तर तो परमेश्वर देईल तरी कसा? म्हणून आपल्याला परमेश्वर देण्यासाठी आलेला आहे, परंतु ती घेण्याची पात्रता, योग्यता आपली जर नसेल तर तो परमेश्वर देऊ शकत नाही. त्यांचे सुद्धा हात बांधलेले. ह्या जीवाने तो विचार केला पाहिजे. खरं म्हणजे परमेश्वराला आपल्याकडून काय अपेक्षा आहे, परमेश्वर ह्या जीवाकडून काय अपेक्षा करतात? बदल करणं ह्या जीवाकडून परमेश्वर अपेक्षा करतात. आणि तो बदल आपण अधोरेखित केला पाहिजे. का कालचा मी आणि आजचा मी आणि उद्याचा मी, याचं मी आत्मचिंतन केलं पाहिजे, मीच माझ्यासाठी. आणि तेव्हा तो बदल जर मला जाणवला की नाही, मला काल या गोष्टीचा राग होता, आज ती गोष्ट मला आवडायला लागली. कारण काल मला साधू संतांशी बोलण्याचा राग होता, आज मला साधू संतांशी बोलायची इच्छा होते. हा बदल मी करून घेतलेला आहे. तो केलेला नाही आहे, तो बोधशक्तीने निर्माण झालेला आहे. काल मला क्रिया करायचं तर ती क्रिया पुण्यरूपाने असेल, काही हेतूने असेल, काही दृष्टपर असेल, अशा पद्धती नव्हती. आज मला क्रिया करण्याची इच्छा आहे का त्या परमेश्वराचं ज्ञान व्हावं, तो परमेश्वर प्राप्त व्हावा. काल मी विडा वाहत होतो, मला काहीतरी भेटावं, परंतु आजचा माझा विडा माझ्या अनुसरणाचे अडथळे दूर होण्यासाठी आहे. आजचा माझा हा विडा परमेश्वराचं अनुसरण घडावं, ते सिद्धीत जावं याच्यासाठी आहे. हा बदल, काल समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन द्वेषात्मक होता, मत्सरात्मक होता, आज प्रेमाचा आहे, परमप्रीतीचा आहे. काल समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होता, आज होकारात्मक आहे. कोणाविषयी तक्रार नाही आहे माझी, काल तक्रारी होत्या. हा बदल परमेश्वराला अपेक्षित आहे. हा जर बदल आपण करून घेत नसेल आणि आपल्यामध्ये होत नसेल तर आपण दैवराटीचे ठरत नाही. काल मला काय वाटत होतं आणि मला आज काय वाटतंय, काय करण्याची काल इच्छा होती ना आज करण्याची काय इच्छा आहे. काल मला अभ्यास करावासं वाटत नव्हता, धर्माचे चिंतन करावंसं वाटत नव्हतं, ते जडजड वाटत होतं. स्मरण करायला लागल्यानंतर मला झोप येत होती. काल मला वाचायला लागल्यानंतर, अभ्यास करायला लागल्यानंतर झोप यायला लागली, आळस यायचा, कंटाळा यायचा. पण आज मी तासनतास वाचतोय तरी मला इच्छा होत नाही झोपायची. माझ्या निद्रेवरती माझा कंट्रोल आलेलं आहे. मी वाचल, किती दिवस वाचावं, किती तास वाचावं, रात्री किती जागरण करावं, सकाळी तरी 12ला झोपलो, 1ला झोपलो तरी 3ला बरोबर जाग येते, ते स्मरण करावं. ह्या जर बदल आपल्यामध्ये येत असेल, आलेला असेल, तर परमेश्वराने ती बोधशक्ती आपल्याला बहाल केली आणि ते सांभाळण्याचं काम. बहाल केली म्हणजे मग आता आपण काही करावं, कसंही वागावं असं नाहीये. ते सांभाळण्याचं काम, ते वाढवण्याचं काम, ही सर्वस्वी जबाबदारी या जीवाची आहे. परमेश्वर दया, माया, कृपा करुणेने भरलेला असल्यामुळे तो आपल्यावरती कृपाच कृपा करतोय, दयाच दया करतोय. परंतु आपणही त्याचा त्या प्रयत्नात आपण 4 पावलं पुढे टाकले आणि त्या प्रयत्नामध्ये आपलं सातत्य असेल तर तो परमेश्वर देतोय. म्हणून परमेश्वराला अपेक्षित काय हे आपण लक्षात घेत नाही. जे वचनं परमेश्वराने दिलेले सूत्रपाठामधून आपल्याला, ते सर्व वचनं हे परमेश्वराच्या अपेक्षित, जीवाकडून अपेक्षा केलेले वचन आहे की बाबा तू असं वागावं, असं बोलावं, असं राहावं, असं खावं, असं झोपावं, असं करावं. याच्या व्यतिरिक्त परमेश्वराने काही सांगितलेलं नाही. या जीवाच्या प्रगतीसाठी, जीवाच्या हितासाठी, जीवाचं सुखासाठीच परमेश्वराने सर्व तत्वज्ञान सांगितलेलं आहे. तरी त्यात आपण विषय व्यवस्था करत असेल आणि त्या विषय व्यवस्थेतून जर आपण धर्माच्या प्रती, धर्मापर्यंत जात नसेल, त्याच्यामध्ये आपल्या तक्रारी असेल, मी करू शकत नाही किंवा करण्याची इच्छा होत नसेल, तर आपण दैवराटीचे ठरत नाही. म्हणून आपण हा विचार केला पाहिजे की आपल्यामध्ये काय बदल झालेला आहे. परमेश्वराला जो अपेक्षित जो बदल आहे तो आपल्यामध्ये होतोय का, आणि जर होत नसेल तर आपण कुठं कमी पडतो याचं आत्मचिंतन करून त्याच्यावरती कधीही
वेळ कधीच गेलेली नसते, त्याच्यावरती चालणं आणि त्या चालण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि तीच खरी धार्मिकता आणि तोच खरा धर्म असतो. खरं म्हणजे वेगवेगळ्या विषयात मांडण्याचा विषय असतो, वेगळ्या सत्संगामध्ये एक वेगळा विषय आपण हाताळण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला कितपत समजतोय हा चिंतनाचा विषय आहे, परंतु समजतोय हे काही लोकांच्या, काही सद्भक्तांच्या प्रतिक्रियेतून पण कळतोय. त्याच्यामुळं पुढं जात असतो. वेगळे विषय घ्यावे अशी मानसिकता असते, परंतु विषयाला इतके विषय आहे वेगवेगळे, परंतु त्या विषयाला न्याय देणं हे बी एवढं सोपं नसतं. परंतु प्रतिक्रिया नक्की कळवत चला, योग्य आयोग्य सांगत चला, त्याच्याशिवाय आपल्याला पुढं जाता येत नाही. सबस्क्रायबर करा, लाईक करा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.